प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। 1 एप्रिल बरोबर आजच्या दिवशी सुमारे 90 वर्षांपूर्वी भारताच्या आर्थिक क्षेत्रामध्ये एक अभूतपूर्व घटना घडली होती। संपूर्ण भारताचे अर्थकारण एका सुदृढ दिशेला नेणारं, भारताला आर्थिक बाबतीत सक्षम करणारी ती क्रांतिकारी घटना होती। ती घटना म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना। भारताची मध्यवर्ती बँक, केंद्रीय बँक जिला आपण म्हणतो, ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मित्रांनो एकदम अचानक जन्माला आली नाही। त्याआधी पण या देशामध्ये बँकांच्या संकल्पना होत्या, नव्हतं असं नव्हतं, संकल्पना होती, परंतु या देशामध्ये संपूर्ण भारताची एक केंद्रीय बँक असायला हवी असे विचार मानवी स्वराज्याचे महान निर्माते, तमाम लोकशाहीवाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपीज या एका महाग्रंथामध्ये हा विचार मांडून ठेवला। बाबासाहेबांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी मध्ये हे विचार मांडल्याबरोबर त्यावेळेला देशामध्ये खळबळ माजली। कारण बाबासाहेबांचे हे विचार की संपूर्ण देशामध्ये एक केंद्रीय बँक असायला हवी, हे जे विचार होते ते क्रांतिकारी आणि मूलगामी असे विचार होते। ते इंग्रजांच्या त्यावेळच्या धोरणांना थेट आव्हान देणार होते आणि त्यामुळे साहजिक या देशामध्ये खळबळ निर्माण झाली। इंग्रजांची सत्ता हादरली। इंग्रजांना वाटलं की हा महामानव इतकं थेटपणे कसं काय बोलू शकतो, परंतु ज्या अर्थी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या ग्रंथामध्ये हे नमूद केलं, त्या अर्थी या गोष्टीचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि म्हणून त्यांनी या बाबासाहेबांच्या सूचनांचा अभ्यास करण्यासाठी हिल्टन यंग कमिशन म्हणजे जिला रॉयल कमिशन ऑफ इंडियन करन्सी अँड फायनान्स या संदर्भात विचार करण्यासाठी ती कमिशन त्यांनी नेमलं। त्या कमिशनने संपूर्ण अर्थतज्ञ त्यावेळेचे जे होते त्यांचे विचार त्यांना बोलावलं, त्यांचे विचार घेतले आणि सरते शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर त्यांनी बैठक घेऊन बाबासाहेबांच्या सूचना त्यांनी विचारार्थ घेतल्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार मांडले, ज्या सूचना मांडल्या, त्यावर हुकूम 1 एप्रिल 1935 रोजी या देशाच्या आर्थिक मजबूतीला एक सशक्त करण्यासाठी, आर्थिक मजबूती आणण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली। त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या या स्थापनेला आज 1 एप्रिल रोजी बरोबर 90 वर्ष पूर्ण होत आहे। मित्रांनो, आपल्याला अभिमान पाहिजे की आज या बँकेच्या उभारणीमध्ये, या बँकेच्या स्थापनेमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वाधिक योगदान आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर ही बँक आधारित आहे, उभी आहे। आज देशामध्ये आर्थिक क्रांती जी काही झाली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमुळे झालेली आहे। जगाचे ज्यांना नोबेल पारितोषिक मिळाले ते अमर्त्य सेन, डॉक्टर अमर्त्य सेन, महान अर्थतज्ञ, ते देखील म्हणाले होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आम्हा अर्थतज्ञांच्या बापाचे बाप आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या जगातल्या अर्थतज्ञांचे बाप आहेत, हे डॉक्टर अमर्त्य सेन म्हणाले होते। आणि भारताचे पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या नंतरचे सर्वाधिक यशस्वी, आतापर्यंत राजीव गांधीच्या नंतर जे कोणी यशस्वी प्रधानमंत्री बनलेले आहे त्यामध्ये एकमेव यशस्वी प्रधानमंत्री म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग। कमी बोलायचे, किंबहुना ते
अतिशय कमी बोलायचे. त्यांना मौनी बाबा असं काही लोकांनी चिडवलं होतं. ज्या आज फुटकळ बाता गोष्टी करत राहतात त्यांनी त्यांना मौनी बाबा चिडवलं होतं. त्या मौनी बाबाने म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंगांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या ग्रंथाचा आधार घेऊन, प्रॉब्लेम ऑफ रुपी ह्या ग्रंथाचा आधार घेऊन भारतामध्ये मोठं आर्थिक क्रांती घडवून आणली. 1992-93च्या आपल्या त्यावेळेला ते अर्थमंत्री असताना ती गोष्ट आपल्याला विसरता येणार नाही. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच या विचारांवरती आधारित भारताची वाटचाल सुरू आहे. भारत आर्थिक बाबतीत सक्षम आहे. भले आज आमच्या राजकीय नेत्यांच्या नालायकपणामुळे जे सत्तेवरती बसलेले आहेत त्यांच्या दूरदृष्टी नसल्यामुळे आमचा रुपया हा घसरत चाललाय. आज डॉलरच्या तुलनेमध्ये आमच्या रुपयाची किंमत काहीच नाही. त्यांचा $1 आमचे 90 रुपये. इतका प्रचंड रसा ताल आम्ही आमचा रुपया नेऊन ठेवलाय. याला कारण आमचे आजचे सत्ताधारी आहेत, आमचे राजकारणी आहेत. या सत्ताधाऱ्यांना देखील आज या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 90व्या स्थापना दिनाच्या महामंगल दिनी मी एक आवाहन करतो की भले आपल्याला आर्थिक बुद्धी नसेल, तेवढी कुवत नसेल, हरकत नाही, माणूस परिपूर्ण नसतो, परंतु ऑलरेडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेलं आहे आर्थिक बाबतीत भारत सक्षम कसा होईल. त्यावर तुम्ही फक्त मार्गक्रमण करा. भारत आपोआप डॉलरच्या तुलनेमध्ये आपला रुपया आणून ठेवल्याशिवाय राहणार नाही. डॉलरला टक्कर भारताचा रुपया दिल्याशिवाय राहणार नाही. फक्त आणि फक्त बाबासाहेबांचे विचार भारताला तारणार आहेत. राजकीय नेत्यांनी याचा विचार केला पाहिजे आणि त्यावर हुकूम त्यांनी वाटचाल केली पाहिजे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आजच्या ह्या 90व्या वर्धापन दिनानिमित्त मी तमाम भारतीयांना महामंगल सदिच्छा देतो. नमो बुद्धाय. क्रांती मित्र हो, भीम प्यांतर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.